तुला काहीतरी विचारलं? बाबा, त्याचा आणि माझा आता काहीही संबंध नाहीये. याचा अर्थ आधी होता. हो, म्हणजे त्याची आणि माझी मैत्री झाली होती. हा विक्रांत भोसले म्हणजे कोण तुला माहिती? हो बाबा. आणि तरीही तू? बाबा, तेव्हा परिस्थितीच अशी होती की तो, पण माझी चूक झाली. मी कबूल करते बाबा, त्या माणसाला ओळखण्यात माझी चूक झाली. पुन्हा पुन्हा विषयाची परीक्षा घेण्यात काही अर्थ आहे का मला सांग? मला सुलेखाबद्दल जो संशय होता तोच त्याला सुद्धा होता. तो सुलेखाला ओळखतो? अभिमान सरंजामेचा मित्र आहे तो. प्रिया, मी तुझं काय करू ग? बाबा, तू आता लहान नाहीयेस. तुझ्यावरती मला रागावता येत नाही, ओरडता येत नाही तुझ्यावर. आणि सुलेखाबद्दल हे काय खोल तू डोक्यात घेतलेस? आणि त्यासाठी या असल्या माणसांच्या संगतीत तू राहतेस. बाबा, मी म्हटलं ना तुम्हाला, त्याच्यात आणि माझ्यात आता काहीही कम्युनिकेशन नाहीये. हा तुला फोन का करतो? मला नाही माहित, आणि मी नाही घेत त्याचे फोन. तो तुला त्रास देतो का? नाही, त्रास असा नाही, पण बाबा तुम्ही नका ना काळजी करू. आणि हेही वर मला पुन्हा सांगतेस काळजी करू नका म्हणून. अगं प्रिया, तुला सगळं आयुष्य पडलंय तुझ्यासमोर. तुला करिअर आहे, उद्या लग्न होईल तुझं. या सगळ्या गोष्टींकडे लक्ष देणं नसत्या फंदात नको पडूस का? तू का स्वतःला त्रास करून देतेस आणि पुन्हा पुन्हा तू आम्हाला दुखावतेस का? I'm sorry. I'm really very sorry, बाबा. बाबा, मला मान्य आहे माझी खूप मोठी चूक झाली. पण त्या परिस्थितीत तसं करणं योग्य वाटलं. बाबा, मी स्वतःला डिफेंड नाही करत आहे, पण आपल्याला जे काही सिद्ध करायचं होतं ते करण्यासाठी या माणसाची मदत होईल असं वाटलं होतं. खरंच सांगते, त्या दरम्यान आमच्या ज्या काही भेटी झाल्या, जे काही बोलणं झालं, त्यावरून वाटलं की आपल्याला वाटला तितका हा माणूस वाईट नाहीये. पण तीच माझी चूक झाली. तुझी फक्त मैत्री होती. हो, तुमची शपथ. ती सुद्धा होती की नाही याबद्दल शंकाच आहे. बाबा, पण आय एम रिअली सॉरी. खरंच, प्लीज मला माफ करा. प्लीज बाबा. सॉरी, खूप दिवसांनी भेटलो, कामात बिझी होतो. बाईवर नजर ठेवूनच होतो, पण बाई कुठे जात नाही, येत नाही.
खरं बोलतोयस का? अभिमानला सुद्धा भेटत नाही? श्रीलंकेला गेलाय पुन्हा. बरं, ही सुलेखा बँड्राला वगैरे जाते का कुठे कुठल्या बाईला भेटायला? माहित नाही. नक्की? ठीक आहे. काही कळलं तर फोन कर मला. तुझा आणि फोनचा लांब लांबवर काही संबंध नसेल ना? ठीक आहे. जा आता. मोबाईल फक्त SMS साठी वापरतो. एक लक्षात ठेव पांडुरंग, माझ्याशी फार काळ खोटं बोलू शकणार नाहीस तू. कळलं? अरे काय बोलतोयस तू काका? त्या अभिमान सरंजामेची आता पण मदत घ्यायची? बरा आहेस ना तू? अरे तो मुलगा. ऐक ऐक, नीट ऐक प्रिया. तो अभिमान आणि त्याचा बाप हे दोघं ताकद आहेत सुलेखाची. ती ताकद जर मोडून पडली तर आय थिंक वी कॅन लँड समवेअर. त्यांना तिच्या खऱ्या रूपाची जाणीव करून दिली तरच. आणि ती कशी करून द्यायची? जिथे आपली सख्खी माणसं आपल्यावर विश्वास ठेवत नाहीये तिथे हे लोक ठेवतील? ते कसं करायचं हे मला माहित नाही, पण काहीतरी मार्ग शोधू आपण. मे बी तुझा तो मित्र इन्स्पेक्टर भोसले, त्याची मदत होऊ शकते आपल्याला. तो माझा मित्र आहे असं का वाटतं तुला? अगं प्रिया, तूच तर म्हणाली होतीस ना की तो. हो म्हणाले होते, पण आता त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे बघ प्रिया, काही पर्सनल वाद असतील तर मला काही म्हणायचं नाही, पण मला असं वाटतंय की तो माणूस जर आपल्या बाजूनी असेल तर आपल्याला मदतच होईल. कसली मदत? माझ्या समोर सुलेखाला सोडून दिलं त्यांनी. पण प्रिया, पकडलंही त्यांनीच होतं. आणि तूच मला सांगितलं होतंस की ममांशी तो स्वतः फोनवर बोलला आणि या केससाठी त्यानं स्वतःची ट्रान्सफर करून घेतली. सुलेखाचे फिंगरप्रिंट्स मिळवले. बाळ काका, ते सगळं एक नाटक असू शकतं. नाटक? तो का करेल नाटक? कारण मला नाही माहिती, पण मला त्याचं पुन्हा तोंड बघायचं नाहीये बस. ठीक आहे, काहीतरी दुसरा पर्याय शोधू. आय विल कॉल यू बॅक. बाय. पांडू, त्या विक्रांतपासून जरा लांब राहत जा. तो तुला कधी गुंडाळेल त्याचा पत्ता देखील लागणार नाही, समजलं? आणि हो, एक काम करायचं, अभिमान बाहेर गावून आला की त्याच्याकडे जे हत्यार दिलंय ते चोरीला गेलं पाहिजे, कळलं?
जा निघ आता. म्हणजे माझा अंदाज खरा ठरला तर बिझनेसमधलं लपडं वगैरे सगळं खोटं होतं. सुनबाईवर नजर ठेवण्यासाठीच अभिमानला माणसाची गरज होती. काय चाललंय त्याच्या डोक्यात तेच कळत नाही. विक्रांतला पण लवकरच भेटलं पाहिजे. ज्ञानोबा माऊली, ज्ञानेश्वर माऊली. प्रथमेश, हे प्रथमेश, तुझी शाळा कधी रे? शाळा, दप्तर, अभ्यास, पुस्तकं कधी? हसतेस काय? मला प्रयत्न करते ना मी. कळलं ना तुला? शाळा कधी सुरू होणार आहे सांग, का नुसता टाइमपास करणार आहेस? प्रथमेश, तुला कळलेलं आहे, उगाच उत्तर देत नाही. सांग ना, शाळा कधी सुरू होणार आहे? हा कधी आला? अगं राधाबाईंनी आत्ता सोडून गेली त्यानं. बरं, मी आता आंघोळीला जाऊ शकते का? तुला अडवलंय का कोणी? अरे सकाळपासून तू आणि आई जे काय अडवून ठेवता ना बाथरूम. चल प्रथमेश, मी येते. पावती पावती. हो रे बाळा, मी पार्वतीच आहे. पण अचानक कधी कधी मी ती होऊन जाते. ती माझा ताबा घेऊ शकते. ती हे कसं करते मला खरंच कळत नाही. पण एवढंच कळतंय की आता तुला माझ्यापासून धोका आहे. त्यामुळे तू माझ्यापासून लांब राहिलेलंच बरं, आपल्या दोघांसाठी. प्रिया, अरे हाय. तू कसं काय अचानक फोन नाही केलास? काय नाही? अरे काय नाही, मला सकाळी काकांचा फोन आला. त्या म्हणाला भेंडी मसाला केलाय, तू जेवायला हवायस म्हणून आलो. गुड. सो व्हॉट्सअप, कसली पोथी आहे ही? पोथी नाही आहे रे ही, एक पझल आहे, काइंड ऑफ जिक्सो पझल. पझल?
ब्लँक पेजेस आहे ती फक्त आधी. हे फक्त ब्लँक पेजेस नाही आहे बघा. आता ही पानं अशी जुळत आहे. येस, दिस इज ब्राऊन. हा हे बघ, सी. सी. दॅट्स ग्रेट. दिस 1 2 3 अँड येस राईट. पण ही जुळवून होणार काय? ही जुळवून एक कोडं सुटणार आहे. कोडं. येस. डोंट यू हॅव बेटर थिंग्स टू डू आधी? इनफॅक्ट इट कांट गेट बेटर दॅन दिस. यू रिमेंबर मी तुला सांगितलं होतं मला वसईच्या भुयारात एक श्रीकृष्णाची मूर्ती सापडली होती. ते मोरपीस वगैरे. तेव्हाच मला एक बॉक्स सापडला होता. त्या बॉक्समध्ये एक आरसा होता आणि ही वही होती. हो. आय एम शुअर स्वप्नील की ही जर पानं जुळली ना तर श्रीकृष्णाच्या मूर्तीचं आणि याचं नक्कीच काहीतरी. तुझं जेवण झालंय का? नाही, मला भूक लागली रे, मी खाऊन घेऊ? स्वप्नील मला माहिती आहे तुझा या सगळ्यावर विश्वास नाहीये, पण तू ऐक तर. अरे हे बघ, नाही, मी काय म्हणतो, इट्स ओके, यू कंटिन्यू, एन्जॉय युअरसेल्फ. हा, मी खाऊन घेतो. अरे पण स्वप्नील ऐक तर. काकू, काकू. आई मला पण वाट ग. प्रिया, मे बी तुझा तो मित्र इन्स्पेक्टर भोसले, त्याची मदत होऊ शकते आपल्याला. तो माझा मित्र आहे असं का वाटतं तुला? अगं प्रिया, तूच तर म्हणाली होतीस ना की तो. हो म्हणाले होते, पण आता त्याचा आणि माझा काहीही संबंध नाही. हे बघ प्रिया, काही पर्सनल वाद असतील तर मला काही म्हणायचं नाही, पण मला असं वाटतंय की तो माणूस जर आपल्या बाजूने असेल तर आपल्याला मदतच होईल. कसली मदत? माझ्या समोर सुलेखाला सोडून दिलं त्याने. विक्रांत, तुम्ही सुलेखाला सोडलं? हो, विक्रांतला त्याची चूक लक्षात आली म्हणून सोडलं. बरोबर ना रे विक्रांत? हां. विक्रांत, हे काय चाललंय सगळं? प्रिया, आपण नंतर बोलूया का प्लीज? का नंतर? आत्ता का नको? मी मगाशी इथून गेले तेव्हा तुम्ही सुलेखाला अरेस्ट करायच्या गोष्टी करत होतात ना? पण प्रिया, पकडलंही त्यानेच होतं. आणि तूच मला सांगितलं होतंस की ममांशी तो स्वतः फोनवर बोलला आणि या केससाठी त्यानं स्वतःची ट्रान्सफर करून घेतली.